नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारकडे एकूण 36,45,000 जणांची नावे कर्जमाफीसाठी आलेली आहेत। या खात्यांची तपासणी जशी पूर्ण होणार आहे तशीच पुढील यादी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती राज्य सरकारने दिलेली आहे। दुसऱ्या यादीत 2 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची कर्जमाफीही करण्यात आलेली आहे। गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती। याआधी पहिली यादी जाहीर करण्यात आलेली होती, तेव्हा असं सांगण्यात आलं होते की एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत ही कर्जमाफी पूर्ण होणार आहे। जी घोषणा आम्ही आमच्या पहिल्या अधिवेशनात केली होती की शेतकऱ्यांना ज्यांचं पीक कर्ज 2 लाखापर्यंत आहे त्यांना आम्ही कर्जमुक्त करू। त्याची पहिली यादी आम्ही सोमवारी जाहीर करत आहोत। ही यादी सुरुवातीला मर्यादित स्वरूपात असेल। दुसरी यादी 28 फेब्रुवारीला येईल। मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यांमध्ये ही योजना पूर्ण होणार आहे। येत्या 3 महिन्यांच्या कालावधीत आम्ही म्हटलेलं आहे, पण येत्या एप्रिल शेवटपर्यंत ही योजना आम्ही पूर्ण करू, असंही त्यांनी सांगितलेले आहे। ज्या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयापर्यंत थकीत आहे ते कर्ज माफ करण्यात येणार आहे। या योजनेला महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असं नाव देण्यात आलेले आहे, असं ते विधानसभेत म्हणाले होते। कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचली जाणार आहे। या हंगामाचे जे कर्ज जूनमध्ये थकीत होईल त्यांचे सुद्धा पुनर्गठन करण्यात येणार आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन योजना आणण्यात येणार आहे।